हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्दशी। तर हे जे व्रत आहे तर ते देखील मी करतो, म्हणजेच महिन्याला प्रत्येक महिन्याला जे संकष्टी चतुर्थीचे व्रत येते तर ते देखील मी करत असतो। म्हणजेच गेली आता 2 वर्ष झाले हे मी व्रत करत आहे आणि या व्रताचे देखील आपल्याला खूप फायदे आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये। त्या अगोदर जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर आज होती संकष्टी चतुर्दशी, त्यानिमित्ताने म्हणजेच मी पंचामृत तयार करून घेतलं होतं, कारण सर्व जे देव आहेत माझ्या देवघरामधले तर त्या सर्वांना मला म्हणजे अभिषेक करून घ्यायचा होता। त्याचबरोबर या दिवशी म्हणजे सर्वात जास्त महत्त्व गणपती बाप्पांच्या सेवेला असतं, त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर देखील मला अभिषेक करून घ्यायचा होता, त्यासाठी मी पंचामृत तयार करून घेतलं होतं। संकष्टी चतुर्थी वर्षातील प्रत्येक महिन्यात येते। यंदाची चतुर्थी ही कार्तिक महिन्यात येत असल्याने या संकष्टी चतुर्थीला कार्तिक संकष्टी असेही म्हणतात। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी बाप्पांची मनोभावे पूजा आणि व्रत केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होतात व भगवान गणेशांची कृपा मिळते अशी श्रद्धा आहे। चतुर्थी तिथी भगवान गणेशांना समर्पित केली जाते। या दिवशी गणपती बाप्पांची पूर्ण श्रद्धेने सेवा आणि व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे। जे लोक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते असे देखील मानले जाते। तसेच जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात। गणेश चतुर्थीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने 100 यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते अशी मान्यता आहे। हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे। कोणतीही सेवा करण्याअगोदर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी सेवा करून घेतो आणि त्यानंतरच कोणत्याही सेवेला मी सुरुवात करतो। तर गणपती बाप्पांची जी पूजा मांडणी करायची होती तर ती मी अशा प्रकारे म्हणजेच वेगळी करतो, कारण आमच्या घरी देखील म्हणजे जे संकष्टी चतुर्थीचे व्रत असते तर गणपती बाप्पांची जी मांडणी आहे पूजेची तर ती वेगळीच केली जाते। म्हणजेच जशी आपण स्वामींच्या पारायणाची मांडणी करतो तर त्याच प्रकारे गणपती बाप्पांचे जे चतुर्थीचे व्रत आहे तर त्याची मांडणी देखील त्याच प्रकारे केली जाते। तर ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर मागचे महिन्यातील चतुर्थीचे व्हिडिओज देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जर ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। आणि ही जी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बघत आहात तर ही गणपती बाप्पांची मूर्ती खास करून मी सेवेसाठीच घेतली होती, कारण जेव्हाही तुम्हाला माहितीच असेल की जेव्हाही आपण कोणत्याही देवांची सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते आणि त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची असते। त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मला आवश्यक म्हणजेच हवीच होती, त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी खास करून ऑनलाईनच बनवली। तर तुम्हाला माहिती असेल तर त्या शीतलताई आहेत, म्हणजेच त्यांचे यूट्यूबवरती चॅनल देखील आहे आणि त्यांचे बरेचसे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे स्वामींच्या सेवा रिलेटेड तर ते देखील मी त्यांच्याकडून ऑनलाईन बनवत असतो। त्यांच्याकडूनच ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मी बनवली होती, कारण ही मूर्ती म्हणजे दिसायला देखील खूप छान आहे आणि त्याचबरोबर मूर्तीवरचं जे कोरीव काम आहे तर ते देखील खूप छान प्रकारे केलेलं आहे। त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती मला जशी हवी तर तशी मिळून गेली, त्यामुळे लगेचच मी ती ऑनलाईन बनवली। आणि हे जे सर्व पूजेचं साहित्य आहे तर ते तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बनवू शकता, म्हणजेच तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे। कारण जे काही तुम्ही माझं पूजेचं साहित्य बघत असाल तर हे सर्व साहित्य मी म्हणजेच ऑनलाईनच बनवलेलं होतं, कारण जिथे सध्या मी जॉबला आहे तर तिथे हे सर्व साहित्य म्हणजेच अवेलेबल होत नाही, कारण हा एरिया बंगाली असल्यामुळे इकडे म्हणजेच त्यांच्याच देवांचं साहित्य मिळतं। आणि तुम्हाला जर माहिती असेल बंगाली कल्चरबद्दल तुम्ही समजून घेऊ शकता की इकडे आपल्या देवांचं साहित्य काय मला मिळत नाही, त्यामुळे जे काही मला ऑनलाईन म्हणजे साहित्य मला लागतं देवांचं तर ते सर्व मी ऑनलाईनच बनवत असतो। त्याचबरोबर पूजेची मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे। सर्वात पहिल्यांदा मी सर्व देवांची म्हणजेच पहिल्यांदा मांडणी करून घेतली, म्हणजे स्वामी सेवा करून घेतली। त्यानंतर जिथे मला पूजा मांडायची आहे तर तिथे मी जागा पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतली। शक्यतो तुम्ही तर म्हणजेच गोमूत्र टाकून ती जागा पुसून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला आता पूजा मांडणीसाठी सुरुवात करायची आहे तर तुम्ही जे काही घेसाल म्हणजेच चौरंग किंवा पाट तर त्या खालती तुम्ही पहिल्यांदा स्वास्तिक काढून घ्या आणि त्यावरती मग तुम्ही पूजा मांडण्यासाठी सुरुवात करू शकता। तर सर्वात पहिल्यांदा मी जो स्वास्तिक आहे तर तो पहिल्यांदा काढून घेतला, त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी त्याच्यावरती जो माझ्याकडे चौरंग आहे तर तो मी ठेवून घेतला आणि त्यावरती म्हणजेच अजून एक मला छोटा चौरंग आहे माझ्याकडे
तर तो देखील मी ठेवून घेतला, कारण मला म्हणजे चौरंगाला थोडीशी हाईट द्यायची होती, कारण ती दिसायला देखील खूप छान दिसते। त्याचबरोबर जो गणपती बाप्पांचा माझ्याकडे फोटो होता तर तो देखील मी या सेवेमध्ये ठेवला होता, आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती खास करून मी माझ्या सेवेसाठीच घेतली होती, तर ती देखील मी या सेवेमध्ये ठेवली। म्हणजेच मूर्ती सेवेमध्ये ठेवण्या अगोदर मी गणपती बाप्पांचा जो अभिषेक आहे तर तो मी करून घेतला। म्हणजेच ओम गण गण गणपती नमः, ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा असतो। त्याचबरोबर तुम्ही म्हणजे जे अथर्व शीर्ष आहे तर त्याचा देखील पाठ करून तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता। तर मी म्हणजेच मला जसं शक्य होईल तर तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न करतच असतो, आणि तुमच्यासोबत देखील ते शेअर करत असतो की मी कशाप्रकारे सेवा केल्या। यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला म्हणजे जे माझ्याकडे कमळाचा दिवा होता तर त्यामध्ये मी तांदळाची राश ठेवली, आणि त्यामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली। त्यानंतर गणपती बाप्पांनी हळदी कुंकू लावून घेतलं, त्याचबरोबर गणपती बाप्पांनी वस्त्र अर्पण केले। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा नक्की अर्पण करा। त्यानंतर जे लाल फुलं आहे तर ते देखील मी गणपती बाप्पांना अर्पण करून घेतले। त्याचबरोबर जो फोटो होता गणपती बाप्पांचा तर त्यांना देखील मी अष्टगंध लावून घेतलं। त्याचबरोबर ज्या गजानंत लक्ष्मी आहेत माझ्या देवघरामध्ये तर त्या देखील मी या सेवेमध्ये ठेवल्या। त्यानंतर जे घंटेचं फूल होतं तर ते देखील मी फोटोला अर्पण करून घेतलं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही कोणता आपण शुभ कार्य करतो तर तेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतच असतो, आणि माझ्या घरी देखील जेव्हा अशा प्रकारची पूजा असतात तर तेव्हा मंगल कलशाची स्थापना आपण म्हणजेच केलीच जाते। त्यामुळे मी देखील म्हणजेच आता मी सध्या रूमवर राहतो तर मला जसं जमेल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि जेव्हाही तुम्ही अशा प्रकारची सेवा करता तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना नक्की करा। जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही म्हणजेच नाही केली तरी चालेल, फक्त गणपती बाप्पांची मूर्तीची आपण या दिवशी सेवा करायची असते। म्हणजेच गणपती बाप्पांची जेवढी सेवा होईल तर तेवढी आपण या दिवशी त्यांची करण्याचा प्रयत्न करायचा असतो। तर तुम्ही बघू शकता त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती देखील मी काढून घेतली, आणि रांगोळीचे साचे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की मी ते कोणाकडून बनवले। तर हे जे रांगोळीचे साचे तुम्ही बघत आहात तर हा लाकडाचा रांगोळीचा साचा होता। तर हा म्हणजे सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी ते नवीन नवीन आलो राहण्यासाठी तेव्हा मी हे रांगोळीचे साचे बनवले होते, आणि ते मला म्हणजेच आतापर्यंत टिकले। म्हणजेच आपण जशा प्रकारे त्या वस्तू ठेवतो तर तशा त्या टिकतात। म्हणजेच जे काही माझं पूजेचं साहित्य तुम्ही बघत असाल तर ते मी प्रॉपर ठेवतो, त्यामुळे ते खूप दिवस टिकतं। नाहीतर आपण जर इकडे तिकडे कुठे टाकून दिलं तर ते जास्त दिवस राहत नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो पूजेच्या साहित्यांचा म्हणजेच चांगल्या प्रकारे वापर करा, जेणेकरून तुम्हाला ते खूप काळ टिकेल। यानंतर ज्या काही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सेवा दिलेल्या आहेत तर त्या देखील मी करून घेतल्या। त्यानंतर जी गणपती बाप्पांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। त्याचबरोबर ज्या मातीच्या पत्न्या होत्या तर त्या देखील मी लावल्या पूजेमध्ये, कारण ह्या देखील दिसायला खूप छान दिसतात, आणि दिवाळीच्या वेळेस मी ह्या घेतल्या होत्या तर त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जर तुम्ही दिवाळीचा धनतेरसचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्या पत्न्या शेअर केलेल्या आहेत। यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता, तर धनतेरसच्या वेळेस मी गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी हा टोप देखील घेतला होता, म्हणजे स्वामींसाठी एक आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी एक, अशा प्रकारे मी 2 टोप घेतले होते। तर ते देखील मूर्तीला खूप छान दिसत आहेत। यानंतर जे गणपती बाप्पांना नैवेद्य होता म्हणजेच माझा देखील उपवास होता, त्यामुळे मी उसळ केली होती, तर उसळ मी गणपती बाप्पा नैवेद्यामध्ये दाखवली, आणि यानंतर आपल्याला रात्री म्हणजे चंद्राला बघून आपल्याला जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो। म्हणजेच मी संध्याकाळी चंद्राची जी पूजा आहे तर ती करून घेतो, आणि त्यानंतर जो उपवास आहे चतुर्थीचा तर तो मी सोडत असतो। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।